श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. श्री गुरुचरित्र पारायणासाठी बसणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी काही नियम आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर ते कोणते नियम आहेत तर चला बघूया. बघा, पहिला नियम म्हणजे 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. त्यानंतर जमिनीवर, चटईवर किंवा सतरंजीवर झोपावे. त्यानंतरचा नियम म्हणजे एक धान्य अन्न जेवण करावे, जसे की चपाती, भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7ही दिवस खावे. 7 दिवस कुणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. मात्र सेवेकऱ्यांच्या घरचे अन्न परान्न समजले जात नाही, म्हणून ते तुम्हाला चालेल. त्यानंतर शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. त्यानंतर 7 दिवस शुभ बोलावे, कुणाविषयी द्वेष ठेवू नये. पण हे तुमचं जे चांगलं राहणं आहे ते 7 दिवसासाठीच लागू होत नाही, तर तुम्हाला आयुष्यात पुढे पण असंच राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरचं म्हणजे गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास काहीही हरकत नाही. त्यानंतर खाण्यामध्ये कांदा, लसूण खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणाला त्रास होऊ शकतो. शक्यतो ॲसिडिटी म्हणजेच पित्त वाढणार. यास्तव कडधान्य म्हणजेच डाळी, द्विदल धान्य वर्ज्य करावे. त्या बदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावे. थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. काळे वस्त्र म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या दिवसापासून 7 दिवस तरी वर्ज्य करावे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत तर यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी नक्की करावे. या सप्ताहात जर अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगावा. परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करावे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करावे. वास्तू व देवघर शास्त्रा प्रमाणे आहे का हे तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार, कुलधर्म पालन होते का, कुलदेवीची उपासना होते का, या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचा. बघा, याला देखील विज्ञानाची जोड आहे. त्यामुळे म्हणजे असं अंधश्रद्धा वगैरे नाही, पण काही गोष्टी ज्या विज्ञानाशी संबंधित आहे त्या अध्यात्माशी देखील संबंधित आहे. अध्यात्माला विज्ञानाची जोड नक्कीच आहे. 7 दिवस आपल्याला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पठण करायचे असते आणि ते फक्त पठणच करायचे नाही तर त्यामध्ये आपल्याला पठण करताना एकरूप देखील व्हायचे आहे. आपले लक्ष पूर्ण त्यामध्ये घालून ते आपल्याला पठण करायचं आहे. जर आपलं जेवणामध्ये, आहारामध्ये कमी जास्त झालं तर ह्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे हे नियम सांगितलेले आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.